तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की बिग बॉसचा एपिसोड संपला तसा आपला व्हिडिओ पडतो आणि मित्रांनो व्हिडिओला खूप साऱ्या लाईक्स अँड कमेंट्स पण येत आहेत की त्या कमेंटचा रिप्लाय मी करू नाही शकत आहे, त्याच्यामुळे सॉरी. आणि मित्रांनो, आपण लवकरच लाईव्ह पण सुरू करणार आहे. लाईव्हचं सेटअप थोडंसं लेट होईल, त्याच्यामुळे मी लाईव्हचा सेटअप घेत नाहीये. लवकरात लवकर आपण लाईव्ह पण सुरू करूया मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्या शिंदे ही आता गेम मध्ये इंटरफील करायला लागले आणि गेम भरपूर चांगला खेळायला लागले मित्रांनो. आता एकटी वाघीण एकटी लढत आहे आणि गेम पण चांगला खेळत आहे. तुम्हाला काय वाटते दिव्याबद्दल? गेम चांगला खेळते की नाही? आता तर गेम खरंच म्हणजे खरंच चांगला खेळत आहे आणि आता एकटी लढत आहे. आणि करण थोडस आता म्हणजे थोडस वेगळंच वागत आहे. मला तर ते बिलकुल पण आवडलेलं नाहीये, जे की तो रुचिता सोबत बोलला, जे म्हणजे ऍक्टिंग करून बोलत होता. आणि मेन गोष्ट म्हणजे मला करण आजपर्यंत वाटलं होतं की तो थोडासा चांगला आहे आणि चांगला मुलगा आहे, म्हणजे एकदम शांत राहतो, म्हणजे चांगला आहे असं वाटलं होतं. पण त्याने आता हद्द पार केली मित्रांनो. ज्या वेळेस रुचिताने त्याच्या समोर पाया पड्या गेली होती चावी दे म्हणून, आता तू काढून दाखवतोय तू माझ्या ज्या वेळेस पाया पडत आली, असं केली तसं केली म्हणून. हे एक्स्ट्रा होते. मला तर करणचं बिलकुल पण आवडत नाहीये. म्हणजे गेम दाखवायचं बोललं तर तुम्ही असा गेम दाखवू नाही शकत. एखाद्या लेडीजवर तुम्ही असं डिसरिस्पेक्ट करून नाही बोलू शकत. म्हणजे ती पाया पडायला आली होती म्हणजे तिनं तिचा गेम खेळण्यासाठी तुझ्या पाया पडायला आली होती, ना की पर्सनली तुझ्या पाया पडायला आली होती. हे चुकीचं आहे करणचं, मला तर बिलकुल पण आवडलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट बोलतो की कोल्हापूरची वाघीण, कोल्हापूरची वाघिणी आहे करून. असं काय आहे कोल्हापूरची वाघिणी? एखाद्या जिल्ह्याचं नाव घेऊन तो बोलणार, नंतर वोट मागणार. हे तुला वोट म्हणजे ज्यावेळेस नॉमिनेशन मध्ये पडशील ना, ह्या वेळेस नाही, नेक्स्ट टाइम, त्यावेळेस तुला कोल्हापूरची पॉवर काय असते ना ते तुला दिसून येईल. कारण 100% दिसून येणार. आणि दीपाली ताई आणि राधा, प्लीज त्या प्रभूला सोडा यार. तो प्रभू चेमला खाली तो दिसत पण नव्हता. सगळे वरून आळतात की प्रभूला सोडा, प्रभूला सोडा. प्रभू पूर्ण चेमून गेला, पण यांचं गेम आणि यांचे भांडणं काय सुटत नव्हते यार. तिथं एकदम मजा आली. बिचारा प्रभू वाचला कसा तर त्याला ओढून काढण्यात आलं, नाहीतर प्रभू पूर्ण चेमला होता. ते ओरडत पण नाही, पण प्रभू सांगत पण नव्हता की मला, मी चेमलोय, मला सोडा, मला सोडा. काहीच नाही, गपचूप तो दोघीच्या मधोमध जाऊन चेमला होता. आणि आरबी आणि प्रभू, खरंच या दोघांचा गेम सगळ्यांनाच आवडला असेल. हा खरा टास्क होता मित्रांनो. आरबी आणि प्रभू जे टास्क खेळणार तो त्याला गेम बोलतात, ना की तुम्ही भांडणं करून दाखवता, ह्याला गेम नाही बोलत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे की गावठी गावठी बोलतायत. आता ते राधा पाटील पण गावठी बोलली प्रभूला. म्हणजे तुम्ही कुठल्या शहरातून आलात ते मला समजत नाहीये. तुम्ही प्रत्येकाला असं गावठी बोलून नाही चालत. तिथे बिग बॉस मध्ये तुम्ही सगळेजण गेम खेळण्यासाठी गेलात, ना की त्यांची लायकी आणि डिसरिस्पेक्ट करण्यासाठी गेलात. तुम्ही तिथे गावठी नाही बोलू शकत. तुम्ही शहरातले झाला म्हणून तो गावठी नाहीये, तो पण शहरातलाच आहे आणि तो पण चांगलाच आहे मुलगा. तुम्ही असं त्याला सारखं सारखं गावठी म्हणून त्याला तुच्छ समजता, हे चुकीचं आहे एक नंबर. मला तर आज राधा बोलली आणि सगळ्यात घाण शब्द बोलली असं वाटते मला मित्रांनो. बिग बॉस सीझन 6 ची पहिली कॅप्टन कायम आठवणीत राहील, कारण की सीझनची पहिली कॅप्टन हे कधीही विसरली जात नाही. त्यांचं नाव आहे मित्रांनो प्राजक्ता. प्राजक्ता झाली आहे बिग बॉस सीझन 6 ची पहिली कॅप्टन. तुम्हाला कसं वाटतंय? आणि बिग बॉस मध्ये एक नवीनच गेम चालू झालेला होता मित्रांनो, उपोषणचा, आणि ते उपोषण सुटलेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय, चोरी कुणी केली असेल? खरंच तन्वीने चोरी केली का? कारण की तिचं रिॲक्शन जर बघितलं तर सगळेजण बोलत होते की तन्वीने चोरी केली आहे. मित्रांनो चला मग बाय बाय. आता भेटूया आपण उद्या काय होतंय ते बघायला. विसरू नका रोज संध्याकाळी 8 वाजता, आणि मला बघायला विसरू नका रोज संध्याकाळी 9:30 वाजता. तर चला बाय बाय.